त्यांनी संघाची आणि वैयक्तिक अशी 4 धावांनी सुरुवात केली होती. महेशने मारा करतोय गोलंदाज, पण काय करतोय बघूया. पुन्हा एकदा खणखणीत मारलेला फटका पण जातोय त्या ठिकाणी ऑन फील्डला फील्ड होतोय आणि एका धावेने समान मारतोय दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 5. नक्कीच शुभम पिंगळे त्याचबरोबर महेश पालांडे ही जोडी आपण पाहतोय. घोडिवली टीमचे प्रमुख शिलेदार, तर दुसऱ्या बाजूने केलवली टीमचा गोलंदाज जय च्या हातामध्ये मात्र चेंडू सुपूर्त केलाय. सुरुवात थोडी चांगली झाली. बॅट्समनने पहिल्या चेंडूवरती चौकार लगवला महेशने, परंतु त्यानंतर मात्र सेकंड बॉलवरती फक्त सिंगल खर्ची केली आहे. दोन्ही टीमचा आपण विचार केला तर एकाच परिसरातील या दोन्ही टीम आणि त्यामुळे एकमेकांचे जे प्लस पॉइंट असतील मायनस पॉइंट खानाखुणा प्रत्येकाच्या एकमेकांना माहित आहेत आणि त्याला अनुसरून मात्र या ठिकाणी खेळ केला जातोय. आणि नेक्स्ट मॅच जय भवानी अंजरून विरोधात कमांडर नावंडे, दोन्ही टीमचे कर्णधार. आपण याच इनिंग मध्ये टॉस साठी यायचंय. पाहूया माझा सहकारी त्यांनी सांगितलंय. पुन्हा बघूया लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आहे काय करतोय. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न पण तो बीट होतोय आणि एका धावेवरती या ठिकाणी संबंध मानायला लागतोय आणि एका धावेच्या जाऊन वाढीनंतर धावसंख्या होते 6. हॅलो बिंबर साठी या ठिकाणी तडापर मागितलं. कृपया आयोजकांनी या ठिकाणी नोंद घ्यायची. सुरेख असं आयोजन या ठिकाणी मानकुलीच्या ग्राउंड वरती प्रसादजी देशमुख, निखिलजी देशमुख आणि हॅलो नक्कीच पंच, मी आपल्याला विनंती करेन एकच कॅमेरा अद्याप तरी चालू झाला. जो आपला ऑनफिल्ड जो डिसिजन आहे सॉफ्ट डिसिजन तो आपण पंच कॅमेऱ्यामध्ये मला वाटतं कॅप्चर झालाय. नो चेंडू या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी घोषित केलाय आणि यस हा नो बॉल. टेक्निकल इश्यू असेल तर आपण पंचांना विनंती असेल की आपण सॉफ्ट डिसिजन आपण सांगायचा आहे, तो मात्र नंतर ग्राह्य धरला जाईल. परंतु इथे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालाय हा नो बॉल. एक अवंतर धाव आणि 7 धावा मला वाटतं या ठिकाणी धावफलकावरती लागल्यात. यावेळेस उडवलाय सरळ बॅटने ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा षटकार. कर्जत कलापूर विधानसभेचे संयोजक प्रसादजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर त्यांचे सहकारी प्रवीणजी पाटील या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे. नितेशजी पाटील देखील आहेत, त्याचबरोबर रोहिदासजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. मॅच मात्र चालू आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस वरती 4 ओव्हरची मॅच आहे आणि पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रोग्रेस वरती. एक नो बॉल फेकलाय जयने, एक षटकार एक चौकाराचा मार खाल्लाय. धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा लागल्यात. चांगला प्रयत्न राहिला या गोलंदाजाचा, परंतु तेवढीच ताकदीचं एक कॉम्बिनेशन आपण पाहतोय महेश आणि शुभमचं. सरळ बॅटने पुन्हा एकदा उडवलाय
फिल्डर आहे त्या ठिकाणी जज करतोय आणि इथे मात्र विकेट येते. सलामीची जोडी पहिल्याच ओव्हर मध्ये फुटली आहे ती घोडिवली टीमची. मान्यवर या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रसादजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर प्रफुल्लजी ठोंबरे साहेबांकडून कोणत्याही टीमचा खेळाडू लगातार 3 षटकार जर मारले कोणत्या खेळाडूने तर त्यांच्याकडून मात्र पारितोषिक दिले जाईल 3000 रुपयांचं. 3000 रुपयांचं पारितोषिक प्रफुल्लजी ठोंबरे साहेबांकडून कोणत्याही टीमचा खेळाडू 3 षटकार जर कोणत्या खेळाडूने मारले तर त्याला मात्र हे पारितोषिक दिले जाईल. कर्जत खालापूर विधानसभेचे संयोजक प्रसादजी पाटील साहेब यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. परंतु वळूयात मैदानामध्ये. आपण पाहतोय हरीश पिंगळे माझे साथी स्कोरर या ठिकाणी पहिलं षटक प्रोग्रेस वरती. काही चेंडूंचा खेळ बाकी, थोडासा मार बसलाय गोलंदाजाला धावफलकावरती आपण पाहतोय. 14 धावा लागल्यात परंतु मागच्या चेंडूवरती मात्र त्यांनी चांगलं कमबॅक केलंय. एक विकेट त्यांनी घेतले. बॅट्समन आउट झाला तो शुभम पिंगळे. वैभव आलाय इनॅट नंबर 3. आणखी एक चांगला चेंडू, पंचांचा इशारा. यस, षटक या ठिकाणी संपलंय आणि आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक विकेट आली आहे. धावा आल्यात त्या 14 धावा. आणि दोन्ही टीमचा आपण विचार केला तर चांगली सुरुवात, चांगली स्थिती आहे ती केळवली आणि घोडिवली या दोन टीमची. सर्व आयोजक आपण पाहतोय जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली आयोजित ही स्पर्धा हे दुसरं पर्व आहे. मैत्री चषक 2024 खऱ्या अर्थाने हा मित्र परिवार मुख्य आयोजकाच्या स्वरूपात आपण पाहतोय. प्रसाद देशमुख असेल, त्याचबरोबर निखिल देशमुख, सुरेश टोंबरे, वैभव पाटील, जयेश पाटील, सुमित रसाळ आणि कुणाल पिंगळे हा मित्र परिवार, हा स्क्वॉड आपण पाहतो. आणि त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने आलेलं हे स्वरूप आपण पाहतो या मैदानावरती. ही भव्य दिव्य स्पर्धा, त्याचबरोबर अगदी पहिल्या सुरुवातीच्या मॅच पासून बऱ्याचशा मान्यवरांची उपस्थिती या मैदानावरती आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सनीजी यादव साहेब, त्याचबरोबर विष्णूजी ठोंबरे साहेब, ग्रुप ग्रामपंचायत मानकिवलीचे विद्यमान सरपंच बालकृष्णजी वाघमारे साहेब, त्यानंतर वामनजी देशमुख, अतुलजी देशमुख, अजय भारती साहेब, त्याचबरोबर चंदनजी भारती आणि त्याचबरोबर आमचे सरकारी अधिकारी जयंतजी दबडे साहेब या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आमचे तुकसईचे अजितजी पारंगे, त्याचबरोबर राकेशजी चोरगे, प्रफुल्लजी ठोंबरे. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून कोणत्याही खेळाडूने जर 3 षटकार मारले तर 3000 रुपयांचं पारितोषिक मात्र त्याला दिलं जाईल. आणि त्याचबरोबर आमचे आणखी एक व्यक्तिमत्व, प्रमुख अतिथी या स्पर्धेचे प्रसादजी पाटील साहेब यांचं देखील या सर्व गोडदात्यांचं, या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय हरेश, आपण आता पाहतोय दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलंय. प्रदीप, आणखी एक यंगस्टर केळवली टीमचा, त्याच्या हातामध्ये मात्र चेंडू सुपूर्द केलाय, त्याच्यावरती जबाबदारी टाकली आहे. जो सलामीला आलेला पहिल्या चेंडूवरती मला वाटतंय ज्याने चौकाराने या स्पर्धेची स्वतःची वैयक्तिक आणि या मॅचची सुरुवात केली आहे तो महेश ऑन स्ट्राईक. तर नॉन स्ट्राईक एंड वरती बॅट्समन नंबर 3 वैभव. अपील केली जाते पंचांकडे. पहिला चेंडू, कोणताही पंचांचा मात्र इशारा नाहीये, निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग या ठिकाणी करतोय. पहिल्या गोलंदाजावरती थोडासा मार बसला, 2 मोठे फटके आपण पहिल्या ओव्हरमध्ये, एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला आणि थोडीशी जी चुकी पहिल्या गोलंदाजाने केली ती भरून काढण्याचा प्रयत्न, हा कमबॅक कशा पद्धतीने केला जातो ते मात्र दाखवतोय. प्रदीप पहिला चेंडू निर्धाव, परंतु तेवढ्या ताकदीचा खेळाडू फलंदाज देखील आपण पाहतोय. ऑन साइडला खेळायचं तर बॅटची एज घेतली, शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करून फिल्डर डीप मधून धावत येतो. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी थांबवलाय. मिड विकेट मध्ये खेळाडू आपण पाहत होतो सीमारेषे लगत, तिथून तो जोरात धावत आला आणि एकाच धावेवरती मात्र रोखलंय या जोडीला. एकेरी धावेच्या मदतीने आपण पाहतोय 15 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. हॅलो, या ठिकाणी चालू असलेला सामना केळवली वर्सेस घोडवली पाहूया.
हलक्या हाताने स्टेअर केलाय, सन्मान दिलाय चेंडूला वैभवने आणि या चेंडूवरती देखील 41 धावेवरती समाधान मानतायत. चांगली गोलंदाजी होतीये, टप्पा अचूक आहे, गती देखील आहे गोलंदाजाकडे आणि या चांगल्या गोलंदाजाला सन्मान देण्याचं काम मात्र हे दोन्ही खेळाडू करतायत. खराब चेंडूवरती ते प्रहार करू शकतात, परंतु इथे धावसंख्या खऱ्या अर्थाने धावफलक हालतं ठेवण्याचं काम आणि या सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिलं जात आहे. आणखी एक सिंगलच्या सहाय्याने तब्बल 16 धावा धावफलकावरती, एक बाद 16 अशी अवस्था. 3 चेंडूंचा खेळ या ओव्हर मधील आपण पाहतोय. ऑन साइडला खेळून काढला अलॉंग दी कार्पेट, मिड विकेट मध्ये आहे त्या ठिकाणी फिल्डर. चांगली फिल्डिंग, एकच जाव्या चेंडूवरती. महत्वपूर्ण कामगिरी खऱ्या अर्थाने करतोय हा गोलंदाज. 4 चेंडू त्याने फेकलेत हरेश आणि या 4 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात त्या 3. चांगली बॉलिंग, दुसऱ्या क्रमांकाचं षटक त्याच्या हातामध्ये दिलंय आणि अगदी विश्वासाला साजेल असं काम अशी गोलंदाजी मात्र करतोय. यावेळेस मात्र कट केलंय चेंडू, हलक्या हाताने दिशा दिली आहे, पडतोय झडतोय परंतु चेंडू मात्र अडवतोय हा खेळाडू. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. अभि, केळवली टीमचा अभि पडला परंतु चेंडू मात्र त्याने अडवला. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली, चांगला प्रयत्न या ठिकाणी केला जातोय कारण ज्या पद्धतीने बॉलिंग होतीये ती प्रदीपची, त्याला साथ देणं तितकंच महत्वाचं आहे आणि ते खऱ्या अर्थाने जाणून मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चांगली फिल्डिंग, या चेंडूवरती आल्या 2 धावा आणि दुहेरी धावेच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती. मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग सोक, चेंडू हवेमध्ये शॉर्ट पॉइंटला आहे त्या ठिकाणी फिल्डर आणि आणखी एक विकेट. बॅट्समन होईल आउट, वैभव पिंगळे. नेक्स्ट मॅच मला वाटतं अंजरून आणि नावंडे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. इकॉनॉमिकल स्पेल आणि आपण गीत आपण ऐकलं, टायटल सॉन्ग या स्पर्धेचं. मैत्री चषक 2024 हे पर्व, दुसरं पर्व आहे. सलग 2 वर्ष आपण या मैदानावरती मैत्री चषक पाहतोय आणि या स्पर्धेचं टायटल सॉन्ग मात्र आपण ऐकलं. परंतु इकॉनॉमिकल स्पेल, काय बॉलिंग केली आहे प्रदीपने. फक्त त्याने धावा खर्च केल्यात 5 आणि 1 विकेट मात्र त्याच्या नावावरती आहे. खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी त्याची राहिली आहे. परंतु अशा आता येणाऱ्या गोलंदाजाला देखील त्याच पद्धतीने बॉलिंग करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर महेश सारखा घातक खेळाडू आहे मैदानावरती. पुन्हा एकदा तो या ओव्हर मध्ये देखील स्ट्राईक वरती असेल आणि त्याची साथ देण्यासाठी मात्र अरुण पिंगळे इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती आला या खेळाडू. या जोडीला मात्र आता फटकेबाजी करावी लागेल कारण केळवली टीमचा गोलंदाज प्रदीपने मात्र खूप चांगली बॉलिंग केली आहे. थोडासा रन रेट जो होता तो मात्र स्लो करण्याचं काम त्याने केलंय. धावगती बरीचशी कमी झाली आणि पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा आल्यानंतर आता 19 वरती मात्र धावसंख्या थांबली आहे. प्रणित तिसरा गोलंदाज वापरला जातोय. राईट हँड ओव्हर द विकेटने मात्र तो गोलंदाजी करतोय. चांगला फटका कट केलाय, अगदी उशिरा थोडासा वेट केला चेंडूला आणि कट करून मात्र चेंडू पॉइंट झोन मध्ये खेळून काढला येतोय हा चौकार बॅट्समन महेशच्या बॅटमधून. सर्व प्रेक्षकांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. परंतु मी विनंती करेन की आपण बाउंड्री लाईनच्या साईडला जो पडदा आहे त्या पडद्याच्या पण आपण बाहेर बसा प्लीज. समोर जे प्रेक्षक आहेत मी त्यांना विनंती करेन की आपण पडद्याच्या बाहेर बसा, विनंती आपल्याला. चांगला बॉल, मागच्या चेंडूवरती थोडासा मार खाल्ला, चौकार आला परंतु त्यानंतर मात्र टप्पा अगदी अचूक फेकतोय गोलंदाज प्रणित.
चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय केलवली टीमचे हे सर्व शिलेदार चांगला प्रयत्न करताय क्षेत्ररक्षण देखील तेवढ्याच ताकदीने अगदी या मैदानावरती खेळ दाखवतोय परंतु इथे खराब चेंडूवरती फटके येत आहेत बॅट्समनच्या बॅट मधून परंतु त्यानंतर लगेच निर्धाव चेंडू आपण पाहतोय आणखी एक चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय लेट कटचा फटका चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे लगत आणि सीमारेषेच्या बाहेर जातोय आणखी एक चौकार येतोय तो महेश चौकारांची भाषा मात्र हा खेळाडू बोलतोय तब्बल 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत एक षटकार देखील आपण पाहिलाय 10 चेंडूंमध्ये वैयक्तिक 22 या आकड्यावरती मात्र तो बॅटिंग करतोय एकाकी झुंज मात्र या ठिकाणी घोडिवली टीमचा शिलेदार देतोय दुसऱ्या बाजूने अगदी कटाक्षाने प्रयत्न गोलंदाजांचा देखील राहतोय एकाच दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय परंतु खराब चेंडूवरती लगेच प्रहार आणि अगदी तंत्रशुद्ध फटकेबाजी महेश पालांडेची मात्र या मैदानावरती तो दाखवतोय चांगली बॅटिंग तेवढीच चांगली बॉलिंग आणि इथे अगदी तुल्यबल असणारे दोन्ही संघ या दोन्ही टीम मात्र इतक्या सहसा कोणते संघ मॅच सोडणार नाही चांगला फटका यावेळेस कव्हर पॉइंट झोन मध्ये पुन्हा एकदा डीप मधून फिल्डर आलाय चांगली फिल्डिंग तेवढाच चांगला थ्रो या चेंडूवरती फक्त येईल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे आपण पाहतोय 28 या आकड्यावरती 2 बाद 28 अशी अवस्था आहे घोडिवली टीमची चांगला प्रयत्न दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून होतोय एकमेकांचा खेळ मात्र या दोन्ही टीमला माहित आहे घोडिवली टीमचा कोणता खेळाडू फटकेबाजी करू शकतो कोणत्या खेळाडूला कसा बॉल टाकायचा तर केळवली टीमच्या कोणत्या गोलंदाजाविरुद्ध कशा पद्धतीने बॅटिंग करायची हे दोन्ही टीमच्या खेळाडूंना माहित आहे ऑन साइडला खेळून काढला फिल्डर आहे काऊ कॉर्नर मध्ये हे खराब क्षेत्ररक्षण ही चुकी आहे एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये इतक्या छोट्या चुका अगदी सोपा झेल होता झेल मात्र सोडलाय आणि ते जीवनदान भेटतंय ते खेळाडू अरुणला 4थ्या क्रमांकावरती आलाय खेळाडू चांगले फटके मारण्यासाठी ओळखला जातो त्याचा झेल मात्र या ठिकाणी सोडलाय एक धाव या चेंडूवरती येते आणि खऱ्या अर्थाने झेल सोडल्यानंतर कशा पद्धतीने आता आक्रमण करेल हा खेळाडू अरुण पिंगळे हा बॅट्समन ते मात्र पाहायचंय कारण बऱ्याचशा मॅच मध्ये कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं एखाद्या खेळाडूचा जेव्हा झेल सुटतो त्यानंतर त्याची फटकेबाजी पाहायला जी मजा येते चौकार षटकार त्याच्या बॅट मधून येत असतात परंतु अरुण पिंगळे त्याच पद्धतीने बॅटिंग करेल का ते पाहायचंय की क्षेत्ररक्षकाने चुकी केली परंतु दुसऱ्या बॉलवरती दुसऱ्या क्षणी मी फलंदाजाला पुन्हा बाद करू शकतो ही कला कौशल्य दाखवण्याची धमक हे गोलंदाज ठेवतील का ते देखील पाहायचंय सिंगल येते चेंडूवरती सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचले ते 30 या आकड्यावरती 10 धावसंख्येची सरासरी आपण या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये पाहतोय एका बाजूला केळवली दुसऱ्या बाजूला घोडिवली दोन्ही टीमच्या माध्यमातून मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न केला जातोय नावंडे आणि अंजरून लास्ट कॉल असेल ही ओव्हर संपायच्या आत आपण टॉस साठी यायचंय हॅलो सचिन स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आला हा गोलंदाज
शेवटचं षटक धावफलकावरती 30 धावा लागल्यात. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये मात्र आता मोठे फटके मारावे लागतील. सलामीला आलेला खेळाडू महेश, 4थ्या क्रमांकावरती अरुण आला. ही जोडी आपण पाहतोय घोडवली टीमची. दुसऱ्या बाजूने 4थं षटक सचिनच्या हातामध्ये मात्र सोपवलंय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या सत्रातील कशा पद्धतीने आता धावा येतील ते मात्र पाहायचंय. खूप मोठी मॅच आणि या मॅच मध्ये धावसंख्येची गरज आहे घोडवली टीमला. पहिल्या चेंडूवरती 1 बाउन्स चेंडू जातोय, सीमा पार येतोय हा चौकार. चौकार येतोय. 34 धावा धाव. युवा पत्रकार समाधानजी देसले साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. अंजरुण आणि नावंडे दोन्ही टीमचे कॅप्टन, अंजरुण टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. नावंडे टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. प्रत्येक खऱ्या अर्थाने 3 ओव्हरमध्ये पहिल्या, तिसऱ्या आणि 4थ्या ओव्हरची सुरुवात या खेळाडूने चौकाराने केली आहे. स्वागत गोलंदाजांचं केलं जात आहे. इथे शफल झाला होता, चेंडू मात्र मिस झाला. पंचांचा इशारा, या लेग स्टिकच्या बाहेर बॉल हा वाईड आणि अवांतर धाव मात्र या ठिकाणी वाढली जाईल. 35 ऑन स्कोरबोर्ड. 35 धावा धाव फलकावरती आहेत. चांगला प्रयत्न आता केला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर बॉलर वरती आलेला थोडासा प्रेशर, वाईट बॉल, अवांतर धाव. 1 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात 5 आणि आता 5 चेंडूंचाच खेळ मात्र बाकी आहे. ऑन साइडला खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मध्ये आहे, डीप मध्ये फिल्डर. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? स्ट्राईकची गरज आहे महेशला. इथे थ्रो चांगला केला परंतु 1 धाव या चेंडूवरती येईल. धावचीची विकेट देखील आली आहे परंतु एक प्लस पॉइंट घोडवली टीमच्या बाजूने आपण विचार केला तर महेश ऑन स्ट्राईक आणि तो खेळाडू मात्र अजून सुखरूप आहे. चांगला फटका यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून. अगदी देखणे फटके या बॅट्समनच्या बॅट मधून आपण पाहतोय. आणखी एक चौकार येतोय. चौकाराच्या सहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचले 40 या आकड्यावरती. प्रयत्न चांगला होतोय आणि प्रयत्नांना यश देखील या खेळाडूला मिळतंय. बऱ्याचशा खऱ्या अर्थाने मान्यवरांनी गोडदात्यांनी या स्पर्धेसाठी हातभार लावलाय. मॅन ऑफ दी सिरीजची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सन्माननीय तानाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुपूर्द केली गेली आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती आपण पाहतोय विष्णूजी ठोंबरे साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सन्मान चिन्ह या स्पर्धेमधील आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून सुपूर्द केले गेलेत. सनीजी यादव, प्रसादजी पाटील यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या या चमचमत्या आणि मनाला वेड लावणाऱ्या ट्रॉफीज आपण या स्टेजवरती पाहतोय. चांगला बॉल. यावेळेस मात्र पंचांचा कोणता इशारा नाहीये. उत्साह बराच होता कीपर मध्ये परंतु आत्मविश्वास थोडासा कमी पडला आणि वेल क्वालिफाईड अंपायर्स या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. चला, नावंडे टीमचा कॅप्टन लास्ट कॉल आहे. अंजरुण टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. आपण लगेच टॉस साठी या. आणि इथे मात्र विकेट येते. मोठी विकेट. महत्वाचा फलंदाज होईल बाद. हॅलो,
हॅलो या ठिकाणी हात